देगलूर ते हॉटेल जाताना आपल्या डाव्या साईडला ही पाटी लागणार आहे, तेथून आपल्याला आत जायचं आहे. येथून आपला देगलूर शहर किती छान दिसत आहे ना. हॉटेल येथील सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही रामपूर येथील रामलिंगमचे दर्शन घेण्यासाठी निघालो. आता आम्ही पोहोचलो रामपूर येथे. रामपूर येथे पण चालुक्यकालीन हेमाडपंथी मंदिर आहे. येथे आपल्याला मोठे कुंड बघायला मिळते. मंदिराच्या परिसरात खूप मोठे वडाचे वृक्ष आहे. या वडाच्या झाडावर माकडा असतात. चला आता आपण गर्भगृहातील पिंडीचे दर्शन घेऊ. हॉटेलच्या सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच येथील चौकटीवर सुद्धा बारीक कोरीव काम व सुंदर देवी देवतांचे चित्र कोरलेले आहेत. गर्दी नसल्यामुळे आम्ही निवांत बसून पारिजातकाचे फुलं पिंडीवरती अर्पण केले. येथे पिंडीच्या जवळच नंदीचे दर्शन सुद्धा होतात. अगदी जवळ बसून आम्ही महादेवाचं निवांत असं दर्शन घेतलं. देगलूर तालुक्यातील हे पण हेमाडपंथी मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराच्या भोवती फिरताना आपल्याला बाह्य भिंतीवर नक्षीकाम कोरलेले दिसत आहे. या ठिकाणी संपूर्ण श्रावण महिना भाविक गर्दी करत असतात आणि दिवसभरामध्ये भंडाऱ्याचे आयोजन असते. रात्री पोथी वाचन, कीर्तन, पारायण इत्यादी चालते. मंदिराच्या बाजूने एक पाण्याचा ओढा वाहतो. छान खळखळणारे पाणी पाहून त्यामध्ये उतरण्याचा मोह झाला. ओढ्याच्या शेजारी कोहळ्याची वेल होती. त्यावर खूप मोठे मोठे कोहळा लागले होते. एवढ्या बारीक वेलीला एवढे मोठे वजन कसे सहन होत असेल असा प्रश्न प्रांजल प्रणवीला पडला. हिरवीगार झाडी, त्यातून वाहणारा ओढा पाहून प्रणवी मस्त गाणे गात बसली. खरंच खूप आनंद मिळतो अशा ठिकाणी आल्यानंतर. प्रणवीने मस्त आनंद घेतला झऱ्याचा आणि पाण्यामध्ये खूप वेळ खेळत होती. प्रांजल मात्र घाबरत होती, त्यामुळे ती आतमध्ये उतरलीच नाही. गारवा नवा नवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभात ही चांदवा नवा नवा. तर या प्रकारे आम्ही हॉटेलवरून रामपूर येथे आलेलो आहोत. रामपूर ठिकाण खूप सुंदर आहे. छोटासा झरणा आहे. आम्ही तिथे थोडा एन्जॉय करतो, मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो. येथे खूप मोठा खेकडा पाहून आम्ही लगेच बाहेर निघालो. हॉटेल आणि रामपूर फिरून खूप भूक लागली होती. चला तर आता मस्त पार्टी करूया. आज निकिता मस्त मोड आलेल्या कडधान्याची उसळ करणार आहे. चला तर पाहूया. ऐसी जिंदगी जीने का मन करता है, दूर कहीं बिना इंटरनेट कनेक्शन के, बिना कल की टेंशन के बैठे हुए हैं. जानने वाला है नहीं कोई, किसी को कुछ जवाब नहीं देना.
मस्त कांदा बारीक बारीक चिरून घेतला. आता मिरची छान चिरून घेऊ. उसळची वाट बघत प्रांजल प्रणवी मस्त खेळत होते. आमच्या शेजारीच मंदिरचा डॉगी लॅब्राडॉग बसलेला होता. शेजारीच मंदिराची गाय पण बांधलेली होती. आता आपण टमाटे बारीक बारीक चिरून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करून थोडंसं मोहरी, थोडंसं जिरे, कांदे, मिरची, कढीपत्ता, टमाटे टाकून परतून घेऊ. थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट टाकून घेऊ. मिक्स मोड आलेले कडधान्य आता आपण टाकू. आता सर्व मिक्स करून घेऊत. चवीप्रमाणे आपण मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. थोडासा चाट मसाला, थोडीशी साखर आणि थोडंसं पाणी टाकून आपण आता झाकून घेणार आहोत. एक वाफ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. झाली आता आपली तयार मिक्स कडधान्याची उसळ. आमच्या उसळीकडे माकड मामा सुद्धा बघत होते. किती छान बनवलेस ग मम्मी, मस्त. इकडे आल्यानंतर तुम्ही रामपूर येथे अवश्य भेट द्या.